नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस शिपाई भरती 2021 दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी झालेला आपण पेपर पाहणार आहोत. एकूण प्रश्न 100, एकूण गुण 100, वेळ 90 मिनिटे. पहिला प्रश्न, विजिगीषू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. पर्याय: विजयी असलेला, चमत्कारिक, पराभूत झालेला, जिंकण्याची इच्छा असलेला. उत्तर पर्याय क्रमांक 4, जिंकण्याची इच्छा असलेला. प्रश्न क्रमांक 2, हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत, तर हरीजवळील एकूण कोंबड्या किती? पर्याय: 24, 48, 12, 16. उत्तर पर्याय क्रमांक 1, 24. हरीकडे 24 कोंबड्या असतील आणि 12 मेंढ्या असतील. प्रश्न क्रमांक 3, आशिया, चीन, श्रीलंका हे शब्दसंच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील? दिलेल्या पर्यायांचा जर आपण विचार केला, आशिया हा खंड आहे आणि त्याच्यामधील चीन आणि श्रीलंका हे देश आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 ही आकृती आशिया खंड आणि चीन श्रीलंका दाखवता येते, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4, जर 7/5, 10/7, 4/3, 11/8 आणि 13/9 या पूर्णांकांचा चढता क्रम लावल्यास मधोमध कोणता पूर्णांक येईल? पर्याय: 11/8, 7/5, 10/7, 13/9. उत्तर पर्याय क्रमांक 2, 7/5. जे दिलेले अपूर्णांक आहेत त्यांचा जर आपण चढता क्रम लावला तर 4/3, 11/8, 7/5, 10/7, 13/9 असा येणार आहे. मधोमध जो अपूर्णांक आहे तो 7/5 आहे. प्रश्न क्रमांक 5, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा या वाक्यातील अलंकार ओळखा. पर्याय: यमक, रूपक, उत्प्रेक्षा, श्रीलंका. उत्तर पर्याय क्रमांक 1, यमक. प्रश्न क्रमांक 6, शिलाँग, मेघालय, ऐजवाल संबंध ओळखायचा आहे आपल्याला. शिलाँग मेघालयची राजधानी आहे. दिलेल्या पर्यायांचा विचार करूया. आसाम, त्रिपुरा, मिझोराम, श्रीलंका. उत्तर पर्याय क्रमांक 3, मिझोराम, कारण की मिझोरामची राजधानी ऐजवाल आहे. प्रश्न क्रमांक 7, मतिगुंग होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. पर्याय: आश्चर्य वाटणे, तल्लीन होणे, विचार करणे, लक्ष विचलित न करणे. उत्तर पर्याय क्रमांक 1, आश्चर्य वाटणे. प्रश्न क्रमांक 8, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? पर्याय: संरक्षण, स्वराज्य, एकात्मता, चलो दिल्ली, विश्वास, एकता, बलिदान, आझाद भारत. उत्तर पर्याय क्रमांक 3, विश्वास, एकता, बलिदान. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. भूगोल, नाविन्य, तिसरा, प्रतीक्षा. जर पर्यायांचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 3, तिसरा हा अशुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय: मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक. उत्तर पर्याय क्रमांक 2, पुणे. प्रश्न क्रमांक 11, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती? 7, 12, 14, 24, 28. पर्याय: 36, 56, 72, 48. उत्तर पर्याय क्रमांक 4, 48. 7, 12, 14, 24, 28. 7 दोन्ही 14, 14 दोन्ही 28. एक संख्या सोडून दुप्पट झालेली आहे. 12 दोन्ही 24, 24 दोन्ही 48, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर. खालीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती? पर्याय: डोळ्यात केर, कानात फुंकर, लेकी बोले सुने लागे, आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी, मानेवर गळू नी पायाला अळू. उत्तर पर्याय क्रमांक 2, लेकी बोले सुने लागे. प्रश्न क्रमांक 13, 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद आणि 18 सेकंदच्या फरकाने टोळे देतात,
तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील? पर्याय 90, 20, 30, 40. उत्तर पर्याय क्रमांक 4, 40. 9, 15 आणि 18 यांचा लसावी काढल्यानंतर 90 येणार आहे. 90 सेकंद म्हणजेच 1.5 मिनिटे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे, म्हणून 60 भागिले 1.5 बरोबर 40. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4, 40. प्रश्न क्रमांक 14. 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? पर्याय 250, 150, 81, 125. उत्तर पर्याय क्रमांक 2, 150. 30 गुणिले 60 1800 सेकंद होणार आहेत. 1800 सेकंदला 12ने भागाकार केल्यानंतर 150 उत्तर येणार आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2, 150. अर्ध्या तासाचे 30 मिनिट घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 15. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? पर्याय जिल्हाधिकारी, केंद्र सरकार, विभागीय आयुक्त, राज्य सरकार. उत्तर पर्याय क्रमांक 4, राज्य सरकार. प्रश्न क्रमांक 16. 3 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली? पर्याय 300, 602, 600, 601. उत्तर पर्याय क्रमांक 2, 602. 602 उत्तर कसे ते पाहूया. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 3 किलोमीटर बरोबर 3000 मीटर होणार. 3000 भागिले 10, 300 एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने 300. परंतु सुरुवातीला एक एक झाड असणार आहे, याचा अर्थ 2 झाडे वाढून, म्हणजेच उत्तर 602. प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी कोणता शब्द निर्वासित या शब्दसमूहाला लागू पडतो? पर्याय कायमस्वरूपी देशातच राहणारा, दुसऱ्या देशात राहणारा, आपल्याच देशात जन्माला आलेला, घरादारास व देशास पारखा झालेला. उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18. संतोष आणि त्याची आई यांच्या वयांची बेरीज 52 वर्षे आहे आणि त्यांच्या वयातील फरक 24 वर्षे आहे. तर आईचे वय किती? इथे आई शब्द राहिलेला आहे. पर्याय 36 वर्ष, 38 वर्ष, 42 वर्ष, 34 वर्ष. उत्तर पर्याय क्रमांक 2, 38 वर्ष. 38 वर्ष कसं उत्तर ते पाहूया आपण. दिलेल्या माहितीनुसार आपण समीकरणामध्ये मांडणी केली. x अधिक y बरोबर 52 त्यांच्या वयांची बेरीज असल्यामुळे. फरक x वजा y बरोबर 24. ही दोन समीकरणे सोडवल्यानंतर y ला y कॅन्सल होतील. 2x बरोबर 76 होणार. 2 ने 76 ला भागाकार केल्यानंतर 38 येणार. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2, 38 वर्ष. प्रश्न क्रमांक 19. एका रकमेचे दर साल दर शेकडा 5% दराने किती वर्षात दामदुप्पट होतील? पर्याय 12, 10, 15, 20. उत्तर पर्याय क्रमांक 4, 20. 20 उत्तर कसं येते ते पाहूया आपण. समजा मुद्दल 100 रुपये मांडली, म्हणजे रक्कम दुप्पट होण्यासाठी व्याज 100 रुपये घ्यावे लागेल. सरळ व्याजाचं सूत्र सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत छेद 100. दिलेल्या किमती समीकरणात ठेवल्या. 100ला 100 कॅन्सल होतील. 5 गुणाकार करतो म्हटल्यानंतर 100ला डिवाइड होणार. म्हणून मुदत बरोबर 20 वर्ष. पर्याय क्रमांक 4 उत्तर. प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणते नाही? पर्याय गडावर सनई चौघडा वाजला, मी गावातून फेरफटका मारला, शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, आम्ही वर्गाची सफाई केली. उत्तर पर्याय क्रमांक 1 गडावर सनई चौघडा वाजला. प्रश्न क्रमांक 21. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते ॲप नागरिकांकरिता उपलब्ध करून दिले आहे? पर्याय सी विजिल, सचेत, VVPAT, कवच. जर आपल्याला काही निवडणूक संदर्भात तक्रार करायची असेल तर आपण सी विजिल या ॲपचा वापर करून ती तक्रार करू शकतो. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पर्याय आज्ञार्थ, स्वार्थ, संकेतार्थ, विध्यर्थ. उत्तर पर्याय क्रमांक
एक आज्ञार्थ. प्रश्न क्रमांक 23. भारताने नामिबियामधून आणलेले 8 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवले गेले. कुनो राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय: राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश. उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 24. पिंपरी चिंचवड शहराला या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते. पर्याय: जायकवाडी, पवना, एलदरी, उजनी. उत्तर पर्याय क्रमांक 2 पवना. पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणातून पाणी पुरवठा केला जातो. प्रश्न क्रमांक 25. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते? पर्याय: राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय कायदा मंत्री, सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश मिळून. उत्तर पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 26. पुढीलपैकी ह्रस्व स्वर कोणता नाही? पर्याय: उ, ऋ, ल, ई. उत्तर पर्याय क्रमांक 1 उ. प्रश्न क्रमांक 27. भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? पर्याय: भोळसर, भोळसट, भोळेपणा, भोळी. उत्तर पर्याय क्रमांक 3 भोळेपणा. प्रश्न क्रमांक 28. कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, इयत्ता 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुली क्रीडांगणावर उभ्या आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? पर्याय: 12, 15, 18, 20. उत्तर पर्याय क्रमांक 2 15. 45, 30, 60 यांचा मसावी फक्त काढायचा आहे. मसावी 15 येणार आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 15. प्रश्न क्रमांक 29. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? पर्याय: होकायंत्र, बॅरोमीटर, तापमापक, ॲनोमीटर. उत्तर पर्याय क्रमांक 2 बॅरोमीटर. प्रश्न क्रमांक 30. एका सांकेतिक भाषेत डिमांड हा शब्द DNAMED असा लिहितात. कृष्णा हा शब्द ANHSIRK असा लिहितात. तर त्याच भाषेत क्वेश्चन हा शब्द कसा लिहावा? जर दिलेल्या सांकेतिक भाषेचा जर विचार केला तर डिमांड हा शब्द उलट लिहिला गेलेला आहे. कृष्णा पण हा शब्द उलट लिहिला गेलेला आहे. म्हणून क्वेश्चनचा उलट पर्याय आपण पाहूया. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. जोड्या लावा. अ गट ख्रिश्चन, शीख, पारशी, ज्यू. ब गट सिनॅगॉग, अग्यारी, चर्च, गुरुद्वार. ख्रिश्चनची जोडी चर्चला असणार आहे, शीखची जोडी गुरुद्वाराला असणार आहे, पारशीची जोडी अग्यारीला असणार आहे आणि ज्यूची जोडी सिनॅगॉगला असणार आहे. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 2 CDBA. ख्रिश्चन, चर्च, शीख, गुरुद्वारा, पारशी, अग्यारी, ज्यू, सिनॅगॉग. प्रश्न क्रमांक 32. वडिलांनी दादाच्या कामाची वाहवा केली. या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? पर्याय: 2, 3, 4, 1. उत्तर पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न क्रमांक 33. पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये जितके प्रशिक्षणार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक प्रशिक्षणार्थीने वर्गणी दिली. त्यामध्ये कवायत निदेशक यांनी आपले 51 रुपये घालून 2116 विकास निधीसाठी प्राचार्य यांच्याकडे जमा केले. तर प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांनी किती रुपये वर्गणी दिली? पर्याय: 44, 54, 46, 45. उत्तर पर्याय क्रमांक 4 45. हे उदाहरण सोडवताना 2116 मधून 91 वजा करायचं आहे. वजाबाकी केल्यानंतर 2025 येणारं उत्तर हा वर्ग 45चा आहे, म्हणून 45 उत्तर. प्रश्न क्रमांक 34. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही काव्यपंक्ती कोणाची आहे? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव. उत्तर पर्याय क्रमांक 2 संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 35.
पुढील घटना योग्य क्रमाने लावा. सुरतेवर छाप, जावळीची मोहीम, आग्राहून सुटका, पुरंदरचा तह. यामधील जावळीची मोहीम अगोदर झालेली आहे, नंतर सुरतेवर छाप, नंतर पुरंदरचा तह, शेवटी आग्राहून सुटका, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर. प्रश्न क्रमांक 36. द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पी.टी. उषा, हिमा दास, मिल्खा सिंग, कविता राऊत. उत्तर पर्याय क्रमांक 3 मिल्खा सिंग. प्रश्न क्रमांक 37. 19 ही संख्या रोमन अंकात लिहा. पर्यायांचा जर विचार केला तर पहिला पर्याय 19 ही संख्याचाच आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1. जो दुसरा पर्याय आहे तो 29 आहे, तिसरा पर्याय जो आहे तो 14 आहे आणि चौथा पर्याय 21 आहे. प्रश्न क्रमांक 38. रोहन बोपन्ना हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय बॅडमिंटन, टेनिस, हॉकी, नेमबाजी. उत्तर पर्याय क्रमांक 2 टेनिस. प्रश्न क्रमांक 39. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तहसीलदार, प्रांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी. उत्तर पर्याय क्रमांक 4 गट विकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 40. मध्यरात्रीच भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. पर्याय गुणविशेषण, संख्याविशेषण, सार्वनामिक विशेषण, धातुसाधित विशेषण. उत्तर पर्याय क्रमांक 4 धातुसाधित विशेषण. प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात वर हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले आहे? पर्याय चेंडू वर भिरकावला, देवाने त्याला वर दिला, वर पिता मंडपात आले, मी चटईवर बसलो. उत्तर पर्याय क्रमांक 1 चेंडू वर भिरकवला. प्रश्न क्रमांक 42. संधियुक्त शब्द सोडवा. वाकताडण. पर्याय वाघ प्लस ताडण, वाघ प्लस ताडण, वाघ प्लस ताडण, वक्त प्लस ताडण. उत्तर पर्याय क्रमांक 2 वाघ प्लस ताडण. प्रश्न क्रमांक 43. रामरावांकडून शामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर ₹47 प्रति लिटर होता. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले? पर्याय 2,732, 3,948, 3,878, 3,949. उत्तर पर्याय क्रमांक 2 3,948. एकूण दिवस 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 पर्यंत. जानेवारीतील 6, फेब्रुवारीचे 29 कारण लीप वर्ष आहे, मार्च महिन्याचे 21. एकूण दिवस 56. म्हणून दुधाचा दर 47 प्रति लिटर आहे. 56 गुणिले 47 यांचा गुणाकार केल्यानंतर 3,948 रुपये उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 44. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. पर्याय सकर्मक भावे, कर्मणी, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. उत्तर पर्याय क्रमांक 2 कर्मणी. प्रश्न क्रमांक 45. 1.5 किलोमीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर आहे? पर्याय 75 किलोमीटर, 80 किलोमीटर, 60 किलोमीटर, 70 किलोमीटर. उत्तर पर्याय क्रमांक 1 75 किलोमीटर. हे उदाहरण कसं सोडवलं ते पाहूया. 72 सेकंदात 1.5 किलोमीटर, 1 तास म्हणजेच 3,600 सेकंद, म्हणून 3,600 गुणिले 1.5 किलोमीटरला भागाकार 72ने करावा लागणार आहे. यांचं सर्वांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 75 किलोमीटर उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. कायद्यापुढे सर्वांना समानता हा हक्क ब्रिटनच्या संविधानातून घेण्यात आला आहे. सर्वांना समान संरक्षण हा हक्क अमेरिकेच्या संविधानावरून घेण्यात आलेला आहे. गुन्हा झाला आहे असे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्तीला केवळ अपराधाकरिता शिक्षा देता येत नाही. भारतात कोणतीही भारतीय व्यक्ती मूळ राज्य सोडून कोठेही व्यापार व व्यवसाय करू शकत नाही.
उत्तर पर्याय क्रमांक 4. भारतात कोणतीही भारतीय व्यक्ती मूळ राज्य सोडून कोठेही व्यापार व व्यवसाय करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 47. 18% बरोबर किती? पर्याय 3.24, 2.24, 2.8, 3.4. उत्तर पर्याय क्रमांक 1, 3.24. याचं स्पष्टीकरण पहा. 18 गुणिले 18 छेद 100 करावं लागणार आहे. 18चा वर्ग 324 भागिले 100. 2 दशांश चिन्ह आपल्याला पॉईंट द्यावा लागणार आहे, म्हणून उत्तर 3.24. प्रश्न क्रमांक 48. वाक्याचा काळ ओळखा. ताई वाचत असते. पर्याय रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ. उत्तर पर्याय क्रमांक 1, रीती वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 49. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज, मोरोपंत, केशवसूत, रानकवी. उत्तर पर्याय क्रमांक 3, केशवसूत. प्रश्न क्रमांक 50. रिक्त ठिकाणी कोणता अक्षरांचा संच योग्य आहे? AA-CE-GGII-M-OO. या सर्व पर्यायांचा जर विचार केला तर आपल्याला AA, CC, EE असे डबल लेटर बसणार आहेत. खाली उत्तर लिहिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 51. एका सांकेतिक भाषेत हाऊ विल यू गो हे वाक्य जा, दा, मा, पा असे लिहितात. विल यू कम हिअर हे वाक्य ना, मा, सा, जा असे लिहितात व कम अँड गो हे वाक्य रा, पा, सा असे लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत हिअर कसे लिहावे? जा, दा, सा, ना. उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 52. टिंबटिंब हे आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात. शरीरात कोठेही रोगजंतूंचा शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात. पर्याय तांबड्या पेशी, स्नायू, पांढऱ्या पेशी, रक्तपटिका. उत्तर पर्याय क्रमांक 3, पांढऱ्या पेशी. प्रश्न क्रमांक 53. रवी उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती? पर्याय पश्चिम, उत्तर, पूर्व, दक्षिण. उत्तर पर्याय क्रमांक 4, दक्षिण. प्रश्न क्रमांक 54. पेन 35, बॉलपेन 60, तर पेपर बरोबर किती? पर्याय 56, 54, 52, 61. वर्णाक्षर क्रमांकाची बेरीज केली आहे. पेपर 56 बेरीज येते. प्रश्न क्रमांक 55. कॅट 42, 21, डॉग बरोबर किती? पर्याय 41, 57, 51, 78, 41, 46, 51, 68. प्रत्येक वर्णाच्या क्रमांकात एक मिळून येणारा अंक त्यासाठी घेतला आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4, 5168. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्र राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीसाठी खालीलपैकी कोणता फोन क्रमांक देण्यात आला आहे? पर्याय 101, 108, 109, 112. उत्तर पर्याय क्रमांक 4, 112. प्रश्न क्रमांक 57. आयत, परिमिती, वर्तुळ काय? व्यास, परिघ, क्षेत्रफळ, घनफळ. उत्तर पर्याय क्रमांक 2, परिघ. आयताची परिमिती मोजण्यासाठी वापरतात, वर्तुळाचं मोजण्यासाठी परिघचं सूत्र वापरणार आहेत, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2, परिघ. प्रश्न क्रमांक 58. ययाती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय शिवाजी सावंत, शंकर पाटील, साने गुरुजी, वि. स. खांडेकर. उत्तर पर्याय क्रमांक 4, वि. स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 59. 5 वजा 3 गुणिले 5 बरोबर किती? पर्याय 125, वजा 125, वजा 35, 35. उत्तर पर्याय क्रमांक 3, वजा 35. पहा,
हे कसं उदाहरण सोडवलेलं आहे? पॉडमॉस म्हणजेच कंचे भागोबेव या मेथडने सोडवायचं आहे. 5 अगोदर गुणाकार करायचा आहे. कंसात 8 वजा 5 त्रिक 15 वजा 15मधून 8 गेले, वजा 7 राहिले. वजा 7 आणि 5 यांचा गुणाकार केल्यानंतर वजा 35 येतो, म्हणून उत्तर वजा 35 आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 60. 6, 9, 15, 24, 36 बरोबर किती? पर्याय 51, 48, 46, 35. उत्तर पर्याय क्रमांक 1, 51. हे उदाहरण कसं सोडवलेलं आहे पहा. 6 अधिक 3 9, 9 अधिक 6 15, 15 अधिक 9 24, 24 अधिक 12 36, 36 अधिक 15 51. म्हणजेच 3च्या पाड्यातील संख्या आपण ॲड करत गेलेलो आहोत. प्रश्न क्रमांक 61. एका विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल? पर्याय 2,800, 5,200, 3,500, 5,600. उत्तर पर्याय क्रमांक 4, 5,600. पहा हे कसं उदाहरण सोडवलेलं आहे. 20 गुणिले 10 छेद 32 गुणिले 7 5,000 छेद प्रश्नचिन्ह म्हणजेच त्या ठिकाणी आपण एक्स पण घेऊ शकतो. तिरकस गुणाकार करायचा. 32 गुणिले 7 गुणिले 5,000 20 गुणिले 10 या सर्वांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 5,600 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 62. पुढीलपैकी कोणता शब्द कपोलकल्पित या शब्दास लागू पडतो? पर्याय कधीच न घडणारी घटना, दुर्मिळ संधी, केवळ योगायोग, कल्पनेने निर्माण केलेले. उत्तर पर्याय क्रमांक कल्पनेने निर्माण केलेले. प्रश्न क्रमांक 63. चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 196 चौरस मीटर असून मैदानास 2 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे, तर किती मीटर तार लागेल? पर्याय 112 मीटर, 56 मीटर, 121 मीटर, 128 मीटर. उत्तर पर्याय क्रमांक 1, 112 मीटर. हे उदाहरण कसं सोडवलं आहे ते पाहूया. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ दिलेलं 196, बाजू दिलेली नाही. 196 14चं वर्गमूळ आहे, म्हणून बाजू 14 आली. चौरसाची परिमिती बाजू गुणिले 4. याचाच अर्थ बाजू 14 आहे, त्याला 4ने गुणाकार केला 56 मीटर. 2 पदरी कुंपण म्हणून 2ने गुणाकार करायचा. प्रश्न क्रमांक 64. एका पुलाच्या बांधकामासाठी 6,400 कामगार काम करीत आहेत. दरवर्षी 25% कामगार काम सोडून जातात, तर 2 वर्षानंतर किती कामगार सोडून गेले? पर्याय 2,800, 3,400, 2,600, 3,600. उत्तर पर्याय क्रमांक 1, 2,800. हे उत्तर कसं आलं ते आपण पाहूया. पहिले वर्ष 6,400 कामगार आहेत, 25% सोडून गेले म्हणजे 25 100. 25 एके 25, 25 100. 4ने जर 6,400ला भागाकार केला तर 1,700 उत्तर येणार आहे. म्हणजेच 6,400 मधून 1,600 कामगार कमी झाले. 4,800. दुसऱ्या वर्षी त्यामध्ये 25% कमी होणार, म्हणजे दुसऱ्या वर्षी 1,200 कमी कामगार होणार. एकूण सोडून गेलेले कामगार 1,600 प्लस 1,200 बरोबर 2,800. प्रश्न क्रमांक 65. अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ यानुसार चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय सुंदोप सुंदी, दोघा भावांमधील भांडण, पिंपळावरचा मुंजा, कायम भटका माणूस, चंद्रमौळी घर, अतिशय श्रीमंत, मांदेयाळी, विपुलता. उत्तर पर्याय क्रमांक 3, चंद्रमौळी घर, अतिशय श्रीमंत. प्रश्न क्रमांक 66. अफिंडेक्स 2023 हे कोणकोणत्या देशांमधील युद्ध सरावाशी निगडीत आहे? पर्याय भारत व रशिया, भारत व आफ्रिका, भारत व अमेरिका, भारत व फ्रान्स. उत्तर पर्याय क्रमांक 3, भारत व आफ्रिका. प्रश्न क्रमांक 67. 48 वजा 12 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4 बरोबर किती? पर्याय 0, 60, 120, 24. उत्तर पर्याय क्रमांक 4, 24. हे उदाहरण कसं सोडवलेलं आहे ते पहा. 48 12 त्रिक 36 अधिक 3 चौक 12
48मधून 36 गेले 12, उरलेले 12, 12 आणि 12 24. प्रश्न क्रमांक 68. 14 मजुरांची आठवड्याची मजुरी 7,056 रुपये असल्यास 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती? पर्याय 5,040, 72, 720, 504. उत्तर पर्याय क्रमांक 3, 720. पहा कसं सोडवलेलं आहे उदाहरण. 7,056 छेद 14 गुणिले 7 गुणिले 10 गुणिले 1 यांचं सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर 720 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 69. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? पर्याय मुख्यमंत्री, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री. उत्तर पर्याय क्रमांक 3, विधानसभा अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 70. 9ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 9ची कसोटी. जे पर्याय दिलेले आहे त्या पर्यायातील जी संख्या दिलेली आहे त्या संख्यांचे बेरीज करायची आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2, 82,521. 8 अधिक 2 अधिक 5 अधिक 2 अधिक 1 18. 9ची कसोटी आहे. प्रश्न क्रमांक 71. एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर 6 लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत पुढील प्रमाणे बसले आहेत. रोहित आणि महेंद्र यांच्यामध्ये विराट आहे. विराटच्या उजवीकडे महेंद्र आहे. महेंद्र व सचिन यांच्यामध्ये कोणीतरी आहे. मात्र सचिनच्या उजवीकडे सूर्या नाही. तर युवराजच्या समोर कोण असेल? पर्याय विराट, महेंद्र, सूर्या, रोहित. उत्तर पर्याय क्रमांक 2, महेंद्र. प्रश्न क्रमांक 72. पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा. पर्याय पिंडीवरचा विंचू, थोरांच्या आश्रयास असलेली दुष्ट व्यक्ती, पाप्याचे पितर, अत्यंत पापी व्यक्ती, पडत मूर्ख, शिकलेली पण मूर्ख व्यक्ती, नरसिंह, उम्र व पराक्रमी व्यक्ती. उत्तर पर्याय क्रमांक 2, पाप्याचे पितर, अत्यंत पापी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 73. योग्य शब्द वापरून मन पूर्ण करा. टिंबटिंब, दक्षिणा, लक्ष, प्रदक्षिणा. पर्याय थोडी, हजार, लाख, पै. उत्तर पर्याय क्रमांक 4, पै. प्रश्न क्रमांक 74. रूटमध्ये 16, पुन्हा रूटमध्ये 64, रूटमध्ये 289. पर्याय 5, 29, 13, 30. उत्तर पर्याय क्रमांक 1, 5. प्रश्न क्रमांक 75. 0.4 गुणिले 0.5 गुणिले 0.4 बरोबर किती? पर्याय 0.008, 0.08, 0.80, 0.008. उत्तर पर्याय क्रमांक 2, 0.08. प्रश्न क्रमांक 76. संध्याकाळी 5:30 सुरू झालेले नाटक 3:45 तासांनी संपले तर नाटक किती वाजता संपले? पर्याय 8:45, 9, 8:55, 9:15. उत्तर पर्याय क्रमांक 4, 9:15. प्रश्न क्रमांक 77. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 10, 17, 26, 37. पर्याय 42, 50, 61, 82. उत्तर पर्याय क्रमांक 2, 50. 3चा वर्ग प्लस 1, 4चा वर्ग प्लस 1 याप्रमाणे 7चा वर्ग प्लस 1 म्हणून 50 उत्तर येत आहे. प्रश्न क्रमांक 78. टेबलावर 1 रुपयाचे गोल नाणे ठेवले आहे. त्याच्या भोवती त्याच आकाराची किती नाणी ठेवता येतील जे मधल्या आणि बाजूच्या नाण्याला स्पर्श करतील? तर उत्तर पर्याय क्रमांक 1, 6. प्रश्न क्रमांक 79. एकनाथ अपर्णाची ओळख मित्रांना करून देताना म्हणाले, हिच्या नवऱ्याचे वडील हे माझ्या आत्या बहिणीचे मामा आहेत. तर अपर्णा एकनाथची कोण? पर्याय आते बहीण, मामी बहीण, पत्नी, मेहुणी. उत्तर पर्याय क्रमांक 3, पत्नी. प्रश्न क्रमांक 80.
ZBXWEUTHR किती? पर्याय AYCQKORJPPLN. उत्तर पर्याय क्रमांक 2 QKO. पहा कसं सोडवलेलं आहे. मधला अक्षर BEHK, झेड नंतर B अक्षर घेतलेलं आहे, X W नंतर E अक्षर घेतलेलं आहे. याप्रमाणे QKO आपल्याला उत्तर सापडणार आहे. प्रश्न क्रमांक 81. जर गुणाकार म्हणजे अधिक, अधिक म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे वजाबाकी, वजाबाकी म्हणजे गुणाकार, तर 82 अधिक 8 वजा 2 गुणिले 10 अधिक 2 बरोबर किती? पर्याय 61, 71, 88, 148. उत्तर पर्याय क्रमांक 2, 71. पहा हे कसं उदाहरण सोडवलेलं आहे. चिन्हामध्ये बदल करावा लागणार आहे. 82 वजा 8 गुणिले 2 अधिक 10 भागिले 2. कंचे भागू बेव बॉडमस मेथडने सोडवलेलं आहे. 82 वजा 8 गुणिले 2 अधिक 5, 82 वजा 16 अधिक 5, 82 मधून 16 कट केले आणि त्यात 5 मिळवले, 71 उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 82. विजोड पद ओळखा. 2/6, 9/27, 8/16, 4/12 या पर्यायांचा विचार केला तर पहिला, दुसरा आणि चौथा पर्याय अंशाच्या तिप्पट आहे. फक्त पर्याय क्रमांक 3 वेगळा आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 83. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पर्याय 368, 1264, 842, 1156. जे वर्तुळाच्या कडेने संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांची बेरीज करायची आणि त्याचा वर्ग करायचा. म्हणजे पहिल्या संख्येची बेरीज 10 येते, म्हणून त्याचा वर्ग केला, 10चा वर्ग 100. तसं जो शेवटचं वर्तुळ आहे त्या संख्यांची जर बेरीज केली, 10 आणि 7 17, 17 आणि 8 25, 25 आणि 9 34, 34चा जर वर्ग केला तर उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे, 1156. त्याचप्रमाणे दुसरा आणि तिसरा पर्याय सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 84. शेजारच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? सर्व इथं त्रिकोणच दिलेले आहेत. आकृती थोडी चिटकलेली नाही आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 85. हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी काठी वसलेले संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे. पर्याय आपेगाव, रोटेगाव, देहुगाव, आळंदी. उत्तर पर्याय क्रमांक 1 आपेगाव. प्रश्न क्रमांक 86. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 0, 6, 24, 60. पर्याय 120, 80, 90, 72. उत्तर पर्याय क्रमांक 1 120. 1चा घन वजा 1, 2चा घन वजा 2, 3चा घन वजा 3. त्याप्रमाणे 5चा घन करून 5 वजा केलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर 120. प्रश्न क्रमांक 87. महाराष्ट्रातील डोंगर रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. पर्याय सातपुडा, शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा अजिंठा. पर्यायांचा जर विचार आपण केला तर सुरुवातीला दक्षिणेकडून येणारी पर्वतरांग जर विचारात घेतली तर उत्तर पर्याय क्रमांक 2 CBDA येणार आहे. प्रश्न क्रमांक 88. जर A ऐवजी Z, C ऐवजी X, V ऐवजी E याचप्रमाणे अक्षरे वापरली तर या सांकेतिक भाषेत पोलीस हा शब्द कसा लिहिला जाईल? पर्याय KOLRXV, JOLRXV, KLORXV, LOPRXV. यासाठी आपल्याला A पासून Z पर्यंत ABCD लिहायची आहे, परंतु 13 अक्षरं लिहायची आहेत, जेणेकरून शेवटचं अक्षर सुरुवातीला जोडी लागणार आहे. ॲरो दाखवलेले आहेत, POKL, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89.
पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? मांजरी, जेजुरी, बारामती, आळंदी. उत्तर पर्याय क्रमांक 1 मांजरी. प्रश्न क्रमांक 90. औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी टिंबटिंब काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात. पर्याय सिलिका, बोरोसिलिकेट, अल्कली सिलिकेट, शिशयुक्त. उत्तर पर्याय क्रमांक 2 बोरोसिलिकेट. प्रश्न क्रमांक 91. टिंबटिंब या कम्प्युटरच्या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो, मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही. पर्याय रॅम, रोम, एक्सटर्नल, डॉस. उत्तर पर्याय क्रमांक 2 रोम. प्रश्न क्रमांक 92. अमिताभ शाहरुखपेक्षा उंच आहे. अमिताभ सलमानपेक्षा उंच आहे. यावरून शाहरुख सलमानपेक्षा उंच आहे हे अनुमान खरे आहे, खोटे आहे, सांगता येणार नाही. यापैकी नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 सांगता येणार नाही. प्रश्न क्रमांक 93. निकट दृष्टिदोष निराकरणासाठी टिंबटिंब वापरतात. पर्याय आंतरगोल भिंग, बहिर्गोल भिंग, द्विनाभीय भिंग, साधी काच. उत्तर पर्याय क्रमांक 1 आंतरगोल भिंग. प्रश्न क्रमांक 94. आंबेडकर ए लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय रामदास आठवले, सुषमा अंधारे, प्रकाश आंबेडकर, शशी थरूर. उत्तर पर्याय क्रमांक 4 शशी थरूर. प्रश्न क्रमांक 95. 26 प्रश्नांची प्रश्नपत्रिका आहे. प्रत्येक बरोबर उत्तराला 8 गुण आणि चुकीच्या उत्तराला 5 गुण आहेत. एका विद्यार्थ्याने सर्व प्रश्न सोडविले आणि त्याला 0 गुण प्राप्त झाले तर त्याने किती प्रश्नांची बरोबर उत्तरे लिहिली? पर्याय 6, 9, 10, 13. उत्तर पर्याय क्रमांक 3 10. एकूण सोडवलेले प्रश्न 26, बरोबर प्रश्न 10 गुणिले 8, 10 80 मार्क्स मिळाले. चुकीचे प्रश्न किती राहिले? 16. 5 गुण कमी म्हणजे 80 गुण कमी होणार. याचा अर्थ 80 वजा 80 0. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 10. प्रश्न क्रमांक 96. चार टेबलांची विक्रीची किंमत ही 5 टेबलांच्या खरेदीच्या किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती? पर्याय 20% नफा, 25% तोटा, 25% नफा, 20% तोटा. उत्तर पर्याय क्रमांक 3 25% नफा. पहा कसं सोडवलेलं आहे उदाहरण. शेकडा नफा बरोबर वस्तूची वजाबाकी छेद विक्रीचे वस्तू गुणिले 100. 5 वजा 4 छेद 4 गुणिले 100. 1/4 गुणिले 100 बरोबर 25%. प्रश्न क्रमांक 97. महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे? पर्याय विद्या बागडे, वैष्णव पाटील, प्रतीक्षा बागडी, सुनीता पाटील. उत्तर पर्याय क्रमांक 3 प्रतीक्षा बागडी. प्रश्न क्रमांक 98. 8201 गुणिले 9999 बरोबर किती? यांचा सर्वांचा गुणाकार जर केला तर उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. प्रश्न क्रमांक 99. 4 16, 8 64 तर 16 किती? 4चा वर्ग 16, 8चा वर्ग 64 तर 16चा वर्ग 256. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 256. प्रश्न क्रमांक 100. दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा. पानक्याचे काम. पर्याय घागरगडचा सुभेदार, फुकटचा फौजदार, मनाचे पान, भिकेचे डोहाळे. उत्तर पर्याय क्रमांक 1 घागरगडचा सुभेदार. प्रश्नपत्रिका आपली सोडवून झालेली आहे. आता आपण महत्त्वाचे प्रश्न सराव टेस्ट घेणार आहोत. 30 मार्कांची 30 प्रश्न असतील. तुमची उत्तरे किती येतात ते पहा. बरोबर. प्रश्न पहिला. युग परिवर्तन करणारा टिंबटिंब
योगेंद्र, युगांत, युगप्रवर्तक, योगाचार्य. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी योग्य शब्द कोणता? आशीर्वाद, 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 आशीर्वाद. याची उत्तरे शेवटी दिलेली आहेत. तुम्ही किती उत्तरे बरोबर येतात ते वहीवरती सोडून पाहायचं आहे. प्रश्न क्रमांक 3. बारोमास या कादंबरीचे लेखक कोण? वि. वा. शिरवाडकर, डॉ. सदानंद देशमुख, बहिणाबाई चौधरी, वि. वा. शिरसट. प्रश्न क्रमांक 4. महाविद्यालय या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय: पुल्लिंग, पुल्लिंग व नपुंसकलिंग, नपुंसकलिंग, स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 5. वाक्याचा प्रकार ओळखा. वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली. पर्याय: मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, प्रधान वाक्य. प्रश्न क्रमांक 6. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे? मंत्र, तत्ववेत्ता, सूत्र, ओवी. प्रश्न क्रमांक 7. प्रजातींची संख्या पृथ्वीवर जास्त आहे. पर्याय दिलेले आहेत: वनस्पती, मानव, कीटक, प्राणी. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? पर्याय: मेंढी, साप, ससा, हरिण. प्रश्न क्रमांक 9. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे? पर्याय: 1155 मीटर, 1150, 1165, 1188. प्रश्न क्रमांक 10. 1993च्या सप्टेंबरची शेवटची तारीख कोणत्या वारी असेल? पर्याय: रविवार, शुक्रवार, गुरुवार. प्रश्न क्रमांक 11. 50चा 50% म्हणजे किती? पर्याय: 50, 25, 150, 75. प्रश्न क्रमांक 12. 2022 सालचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणास मिळाले? पर्याय: बेन बर्नाकी, डग्लस डायमंड, फिलिप डिबिंग, तिन्हींना. प्रश्न क्रमांक 13. 2023 पुरुष एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसचा विजेता कोण आहे? नोवाक जोकोविच, रिचर्ड हेंडरसन, राफेल नदाल, जोशिम फ्रेंक. प्रश्न क्रमांक 14. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? वॉशिंग्टन, लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस. प्रश्न क्रमांक 15. जिमेक्स हा 2023चा कोणत्या 2 देशांशी संबंधित सैन्य अभ्यास आहे? भारत चीन, भारत जपान, भारत म्यानमार, भारत नेपाळ. प्रश्न क्रमांक 16. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? पर्याय: जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 17. 32x8 - 4 + 42 / 14 - 42. पर्याय: 231, 213, 132. वरीलपैकी नाही. प्रश्न क्रमांक 18. मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? बिपिनचंद्र पाल, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 19. मोर्ले मिंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? पर्याय: 1909, 1919, 1935, 1892. प्रश्न क्रमांक 20. 56 - 72 + 98 / 14 × 4. पर्याय: 10, 11, 12, 13. प्रश्न क्रमांक 21. अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्याच्या काळात निर्माण केले आहे? पर्याय: चोळ, परिहार, चालुक्य, राष्ट्रकूट. प्रश्न क्रमांक 22. 16 - 12 + 18 / 24 × 8. पर्याय: 8, 10, 11, 14. प्रश्न क्रमांक 23. चुकीची जोडी ओळखा.
ब्राह्मो समाज बाळ गंगाधर टिळक, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती, युवा बंगाल आंदोलन हेनरी डेरिजिओ, रामकृष्ण मठ स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 24. 8, 13, 10, 7, 11, 9, 12 सामग्रीचा मध्यक काढा. पर्याय 8, 11, 10, 9. प्रश्न क्रमांक 25. एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 सेमी आहे, तर त्यांच्या कर्णाची लांबी किती? पर्याय 41 सेमी, 29 सेमी, 31 सेमी, 39 सेमी. प्रश्न क्रमांक 26. 2011चे जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री-पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री-पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे? पर्याय मिझोराम, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान. प्रश्न क्रमांक 27. सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो? प्रशांत महासागर व भूमध्य सागर, भूमध्य सागर व लाल सागर, उत्तरी सागर व बाल्टिक सागर, प्रशांत महासागर व लाल सागर. प्रश्न क्रमांक 28. कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 29. भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? मुंबई, हैदराबाद, विलासपूर, सिकंदराबाद. प्रश्न क्रमांक 30. श्याम एका जागेपासून उत्तरेकडे 35 किलोमीटर चालल्यानंतर उजवीकडे वळून 17 किलोमीटर चालला. त्यानंतर उजवीकडे वळून 35 किलोमीटर चालून थांबला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल? 17 किलोमीटर, 16 किलोमीटर, 15 किलोमीटर, 18 किलोमीटर. आता आपण 1 ते 30 प्रश्न पाहिलेले आहेत, त्यांची उत्तर सूची पाहूया. क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन दिलेले आहेत. 1, 3, 2, 3, 3, 2, 4, 3, 5, 3, 6, 3, 7, 3, 8, 2, 9 आणि 10 दिलेलं आहे उत्तर. 11, 2, 12, 3, 13, 1, 14, 3, 15, 2, 16, 4, 17, 2, 18, 2, 19, 1, 20, 3. प्रश्न 21 ते 30ची उत्तरे पाहूया. 21, 4, 22, 2, 23, 1, 24, 3, 25, 2, 26, 4, 27, 2, 28, 4, 29, 4, 30, 1. आता आपण यामध्ये जी गणित विषयाची उदाहरणं आहेत ते आपण सोडून पाहूयात, त्यांची उत्तरं कशी आलेली आहेत. गणिताचे प्रश्न 11, 17, 20, 22, 24, 25, 30 आहेत. त्याचं स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11 कसा सोडवला आहे तो पहा. 50चे 50% म्हणून 50 गुणिले 50/100 बरोबर 50/2 म्हणजेच 25%. प्रश्न 17 32 गुणिले 8 कंचे भागोबेव किंवा बॉडमॉस मेथडने सोडवलेला आहे. म्हणजे अगोदर सुरुवातीला भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी, याप्रमाणे उदाहरण 17 सोडवलेलं आहे. सोपं आहे हे उदाहरण. प्रश्न 20 पण त्याचप्रमाणे आहे. कंचे भागोबेव किंवा त्यालाच आपण बॉडमॉस असे म्हणतो. 56 + 72 अधिक 7 × 28. 84 मधून 72 गेले, 12 राहिले. प्रश्न क्रमांक 22 त्याचप्रमाणे आहे. 16 + 12. 18 भागिले इथं 24 आहे, त्यांचा भागाकार केल्यानंतर 0.75 येणार आहे आणि नंतर 8ने गुणाकार करायचा आहे. त्याला 8ने गुणाकार केल्यानंतर 6 येणार आहे.
16 वजा 12 अधिक 6, खाली कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 16 आणि 6 22 वजा 12 बरोबर 10. कधी असं फसवं भाग न जाणारं उदाहरण देतात, परंतु कंचे भागोबेप्रमाणेच करायचं आहे उदाहरण. प्रश्न क्रमांक 24. 8, 13, 10, 7, 11, 9, 12 मध्यक काढायचा आहे. मध्यक काढण्याचं सूत्र, जेवढ्या संख्या आहेत त्यामध्ये एक मिळवायचा. 7 अधिक 1 छेद 2, 8 भागिले 2 4 येणार. आणि त्याची चढत्या क्रमाने मांडणी केल्यास जी मधली संख्या येते तो मध्यक असतो. म्हणून मध्यक बरोबर 10 आहे. सर्वांनी लिहून घ्यायचं आहे. झालं का लिहून? आता आपण पुढील प्रश्न 25 पाहूया. एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 आहेत, तर कर्ण काढा. कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, 20 वर्ग अधिक 21 वर्ग, त्यांचे वर्ग लिहिले. 400 अधिक 441 बेरीज केलेली आहे. 841 वर्गमूळ काढले. 29 म्हणजे कर्णाची लांबी 29 आलेलं आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र वापरलेलं आहे. कर्ण म्हणजे इथे AC, पाया BC आणि उंची AB आहे. 1 ते 30 वर्ग आणि वर्गमूळ पाठ पाहिजेत. प्रश्न क्रमांक 30. श्याम एका जागेपासून उत्तरेकडे 35 किलोमीटर चालल्यानंतर उजवीकडे वळून 17 किलोमीटर चालला. त्यानंतर उजवीकडे वळून 35 किलोमीटर चालला व थांबला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल? आता आपण एक विचार करूया की उत्तरेकडे 35 किलोमीटर चालणार आहे आणि पुन्हा रिटर्न येणार आहे. याचाच अर्थ फक्त तो 17 किलोमीटर चाललेला आहे, म्हणून 17 किलोमीटर उत्तर आहे. 10 प्रश्न दिलेले आहेत. कमेंट्स करून उत्तरे सांगायची आहेत. सध्याचे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? दत्तात्रय पडसलगीकर, रजनीश सेठ, रश्मी शुक्ला, सुबोध जयस्वाल. प्रश्न क्रमांक 2. भारताचे भूदल प्रमुख कोण आहेत? जनरल दलवीर सिंग सुहाग, जनरल VK सिंह, जनरल मनोज नरवणे, जनरल मनोज पांडे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते? पर्याय दहशत, पोलीस वार्ता, पोलीस मित्र, दक्षता. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1947, 2 जानेवारी 1961, 26 जानेवारी 1950, 2 ऑक्टोबर 1984. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? पोलीस शिपाई, लान्स नाईक, पोलीस नाईक, हवालदार. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चित्र आहे? हाताचा पंजा, चरखा, सिंहमुद्रा, अशोक चक्र. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? मुंबई, पुणे, नागपूर, अकोला. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी पोलिसांना मुंबई येथे टिंबटिंब यांनी प्रदान केला. पंडित जवाहरलाल नेहरू, वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले प्रमुख कोण होते? श्री सूर्यकांत शंकर जोग, श्री कैकशू जहांगीर नानावती, श्री नारायणराव मारुतीराव कामटे, श्री मानसिंगजी मेरूजी चुडासमा. प्रश्न क्रमांक 10. सध्या भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? पर्याय 7, 8, 9, 6. केंद्रशासित प्रदेशाची नावेही लिहून काढा. प्रश्न क्रमांक 11.
पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम कोणाकरिता राबविला जात आहे? ज्येष्ठ नागरिक, नोकरपेशा महिला, बाल गुन्हेगार, शालेय विद्यार्थी. या सर्व प्रश्नांची उत्तरे कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. प्लीज लाईक अँड शेअर करा.